मी पाय रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे चिवडीची भाजी। हा ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। अशाच नवीन रेसिपीसाठी सबस्क्राइब करा। चिवडीच्या भाजीला लागणारे साहित्य बघूया। चिवडीची भाजी धुवून बारीक केलेली आहे। बेसन 1 वाटी, टमाटर, कांदा, लसूण बारीक केलेले, मीठ, तेल, तिखट, हळद, धनिया पावडर आणि मसाला। चला रेसिपीकडे वळूया। मी एका कढईमध्ये तेल घेतलेले आहे। तेल गरम झालेले आहे, त्यामध्ये लसूण गोल्डन होतपर्यंत शिजवून घेऊ। टाकून घेते। कांदा गोल्डन होतपर्यंत आपण शिजवून घेऊ। कांदा गोल्डन झालेला आहे। आता हळद, तिखट, चवीनुसार मीठ, धनिया पावडर, मसाला, मसाला तेलात होऊ देऊ। त्यानंतर टमाटर टाकून देऊ। टमाटर सॉफ्ट होतपर्यंत झाकण लावून वाफेवर शिजू देऊ। टमाटर सॉफ्ट झालेला आहे। आता त्यामध्ये चिवडीची भाजी टाकून देऊ, ॲड करू। याला चिवडीची भाजी, चिवडी आणि छोटी भोर पण म्हणले जातात, पण आमच्याकडे चिवडीची भाजी। आता आपण पाहून की भाजी छान शिजली आहे तर भाजी छान शिजलेली आहे। त्यामध्ये पाणी न टाकता आपण याला छान पाणी सुटते। आता आपण बेसन टाकून घेऊ। थोडं थोडं करून बेसन टाकून घेऊ। तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये, या भाजीला काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। चिवडीची भाजी तयार आहे। आता गॅस बंद करून घेऊ। इथे आपली चिवडीची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की कशी वाटली। तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। अशाच नवीन रेसिपीसाठी सबस्क्राइब करा। थँक्यू।